विलास माने, एबीपी माझा, बीड। आणखी एक महत्त्वाची बातमी, खारेगावचा टोल नाका 9 वर्षांनी पुन्हा सुरू होणार आहे। मुंबई नाशिक महामार्गावरच्या माजिवडा ते वडपे या प्रकल्पाचं काम 90% पूर्ण झालंय। येत्या काही महिन्यात या मार्गिकेच्या निर्माणाचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच मुंबई नाशिक महामार्ग आणि समृद्धी महामार्गावरून मुंबईच्या दिशेनं होणारा प्रवास वेगवान होणार आहे। मात्र असं असलं तरी वाहन चालकांना टोलचा भुर्दंड सहन करावा लागेल। मी सध्या खारेगाव भागात आहे। इथून साधारणतः मुंबई नाशिक महामार्गाला सुरुवात होते। इथे गेल्या अनेक महिन्यांपासून काम चालू होतं। माझ्या मागे देखील एक काम सुरू असलेलं तुम्हाला दिसून येईल। हे जे काम आहे हे काम एखाद्या प्रकल्पाचं मुळीच नाहीये, तर हे काम आपल्याला पडणार असलेल्या भुर्दंडाचं आहे। याच कामाच्या समोर तुम्ही पाहिलात एक कमान उभी राहिलेली आहे आणि ही कमान आहे टोल नाक्याची। खारेगाव इथे 1998 साली एक टोल नाका उभा राहिला होता। त्यानंतर 2017 सालापर्यंत इथे टोल वसुली सुरू होती। त्याच ठिकाणी आता एक नवीन टोल नाका उभा करण्याचं काम सुरू झालेलं आहे। जे वाहन चालक रोज मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी या भागामध्ये हलक्या वाहनांनी प्रवास करतात, त्या वाहनांना या टोलचा मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे। हा जो टोल नाका आहे तो टोल नाका ज्यावेळी या रस्त्याचं काम पूर्ण होईल त्यावेळी सुरू केला जाणार आहे। सध्या 90% या 23 किलोमीटर लांबीच्या मार्गाचं काम पूर्ण झालेलं आहे। येणाऱ्या काळात म्हणजे अगदी काही महिन्यांमध्ये हे काम 100% पूर्ण होईल। त्यानंतर निविदा काढल्या जातील आणि निविदा काढल्याच्या नंतर MSRDC मार्फत या टोलमधून वसुली सुरू केली जाईल। त्यामुळे आता मुंबईच्या बाहेर ठाण्यापासून समृद्धी महामार्ग, भिवंडी, कल्याण इथे जायचं असेल तुम्हाला तर खिशामध्ये अतिरिक्त पैसे ठेवा, कारण तुम्हाला टोल भरावा लागणार आहे। कॅमेरामन विनेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। तर खारेगावच्या या टोल नाक्याला मनसेनं विरोध केलाय। टोल नाका सुरू होऊ देणार नाही असं मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी